नमस्कार आशाताई, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लसीकरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तर मासिक पाळी चुकल्यानंतर 12 आठवड्याच्या आत मध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन MCP कार्ड बनवायचे असते या पद्धतीचे। तर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे MCP कार्ड असते। तर हे आशाताई मार्फत अंगणवाडी मध्ये बनविले जाते। तसेच आशाताई मार्फत युविन वरती एंट्री केली जाते। नंतर सिस्टरच्या मोबाईल वरती युविन वरती एंट्री केली जाते। नंतर गरोदर माताची फेस ID केली जाते। त्यानंतर गरोदर मातांना TD चे 2 डोस दिले जातात। म्हणजेच पहिला डोस ज्या दिवशी आपण लसीकरण म्हणजे MCP कार्ड या पद्धतीच्या ज्या दिवशी आपण बनवतो, ज्या दिवशी गरोदर माताची नोंदणी करतो, त्या दिवशी गरोदर माताला TD फर्स्टचे म्हणजे धनुर्वाताची पहिली मात्रा दिली जाते। तसेच 28 दिवसानंतर पुन्हा तीच मात्रा म्हणजे TDचा दुसरा डोस दिला जाते। जर गरोदर माताची दुसरी खेप असेल आणि त्यांचं पहिलं बाळ 3 वर्षाच्या आत असेल तर त्यांना TDचा बूस्टर डोस दिलं जाते। तर हे झाले गरोदर माताचे लसीकरण, म्हणजेच त्यांना 2 धनुर्वाताच्या लस दिल्या जातात। आता आपण पाहूया जन्मता ते 16 महिन्यापर्यंत बाळाचे लसीकरण। तर जन्मता बाळाला BCG, ओरल 0 पोलिओ आणि हेपॅटायटिस B हे 3 प्रकारचे लसीकरण केले जाते। तर BCG कशासाठी देतात? BCG हे बाळाचे किंवा भविष्यामध्ये त्या बाळाला क्षयरोग होऊ नये यासाठी ती दिली जाते। तसेच हेपॅटायटिस B ही यकृताचे जे आजार असतात त्यापासून बाळाचे संरक्षण व्हावे यासाठी ते दिलं जाते। तसेच 0 पोलिओ ही बाळाला पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी दिले जाते। तर काही कारणास्तव जन्मता जर का त्या बाळाला BCG दिलं गेलं नसेल तर BCG हे 1 वर्षाच्या आत द्यायचं आहे। तसेच 0 पोलिओ जन्मता काही कारणास्तव दिलं नसेल, म्हणजेच बाळाचे वजन कमी असेल, काही बाळामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर काही कारणास्तव दिलं जात नाही, तर ते आपण 15 दिवसाच्या आतमध्ये देऊ शकतो। नंतर आहे बाळ जेव्हा 1.5 महिन्याचे होते म्हणजे 45 दिवस पूर्ण होतात तेव्हा बाळाला 1.5 महिन्याचे लसीकरण केले जाते। तर हे लसीकरण त्या क्षेत्रात जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी केंद्रामध्येच केलं जाते। तर हे सर्व माहिती तुम्हाला आशाताई मार्फत भेटून जाईल। तर पहिला डोस आहे म्हणजे जेव्हा 1.5 महिन्याचं बाळ होते तेव्हा ते कोणते लसीकरण केले जाते, तर 5 प्रकारे लसीकरण केले जाते। तर सर्वात पहिले आपल्याला त्या बाळाला 0 ओरल पोलिओचं पहिलं डोस दिले जाते। नंतर रोटा व्हायरलचं पहिलं डोस, त्यानंतर IPVचं पहिलं डोस, PCVचं पहिलं डोस आणि पेंटाव्हायरलचं पहिलं डोस, अशा प्रकारे 4 लसी त्या बाळाला दिल्या जातात। तर ओरल पोलिओ कशासाठी दिलं जाते? तर ओरल पोलिओ हे त्या बाळाचं पोलिओपासून संरक्षण व्हावे यासाठी दिलं जाते। नंतर आहे रोटा हे कशासाठी दिलं जाते? तर रोटा हे त्या बाळाला अतिसार होऊ नये यासाठी रोटा लस दिली जाते। त्यानंतर आहे IPV ही लस कशासाठी दिली जाते? तर IPV ही लस सुद्धा पोलिओपासून संरक्षण व्हावे यासाठी दिली जाते। नंतर आहे PCV, तर PCV ही निमोनियासाठी म्हणजे त्या बाळाचं निमोनियापासून संरक्षण व्हावे यासाठी दिली जाते। तसेच पेंटाफर्स्टचा पहिला डोस, तर यामध्ये 5 लसीचा समावेश म्हणजे 5 रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी तिथं ते 5 रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेंटाफर्स्टचा पहिला डोस दिला जातो। तर त्यामध्ये डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ B आणि
हिमोफिलिस इन्फ्लुएंझा बी असे 5 प्रकारचे आजार असतात. तर ह्या 5 प्रकारच्या आजारापासून त्या बाळाचे संरक्षण केले जाते. नंतर 28 दिवसानंतर पुन्हा त्या बाळाला दुसरा डोस दिला जाते. त्यामध्ये ओरल पोलिओचा दुसरा डोस, रोटाचा दुसरा डोस आणि पेंटाचा दुसरा डोस या पद्धतीचे 3 प्रकारचे लसीकरण केले जाते. या अगोदरच्याच पेंटा फर्स्ट सोबत मी विश्लेषण सांगितलं आहे की कोणती लस कशाला दिली जाते. नंतर आहे जेव्हा बाळ 3.5 महिन्याचं होते तेव्हा त्या बाळाला ओरल पोलिओचा तिसरा डोस, रोटाचा पण तिसरा डोस, IPVचा दुसरा डोस, PCVचे पण दुसरा डोस आणि पेंटा वायलेंटचे तिसरा डोस या पद्धतीचं त्या बाळाला लसीकरण दिले जाते. नंतर बाळ जेव्हा 9 महिने पूर्ण होतो तर त्या बाळाला आपल्याला कोणत्या लसी द्यायच्या आहेत व त्या कोणत्या रोगावरती काम करतात. तर त्यामध्ये आहे व्हिटॅमिन एचे पहिले डोस दिले जाते. तसेच MR चे पण पहिले डोस दिले जाते. जेईचं पहिलं डोस या पद्धतीचे आणि बाळ जेव्हा 9 महिन्याचे म्हणजे बाळाला जेव्हा 9 महिने पूर्ण होतात तेव्हा व्हिटॅमिन एचा पहिला डोस दिला जातो. तसेच MRचा पहिला डोस, जेईचा पहिला डोस, IPVचा आणि PCVचा बूस्टर डोस या पद्धतीचं लसीकरण केले जाते. तर MR ही लस बाळाला गोवर रुबेलापासून या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी दिलं जाते. तसेच जेईचं जे पहिलं डोस दिले जाते ते मेंदूज्वराचा आजार होऊ नये यासाठी दिलं जाते. तसेच IPV आणि PCV या अगोदरच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे सांगितलं आहे की IPV आणि PCV कशासाठी असते. नंतर जेव्हा बाळ 16 महिने पूर्ण होतात तेव्हा त्या बाळाला कोणत्या लसी देतात. तर 16 महिने पूर्ण झाल्यानंतर ओरल पोलिओचं बूस्टर डोस म्हणजेच ओरल पोलिओचं बूस्टर डोस पोलिओ त्या बाळाला होऊ नये यासाठी दिलं जाते. नंतर IPV MRचं दुसरं डोस म्हणजेच गोवर आणि रुबेला या आजारापासून बचाव होण्यासाठी. तसेच जेईचं पण दुसरं डोस मेंदूज्वरापासून बाळाचं संरक्षण होण्यासाठी. व्हिटॅमिनचा पण दुसरा डोस दिले जाते. आणि DPT बूस्टर म्हणजेच डांग्या खोकला घट सर्प आणि धनुर्वात या रोगापासून त्या बाळाचं संरक्षण करण्यासाठी DPTचं बूस्टर डोस दिले जाते. तर या पद्धतीचे आपण 0 ते 16 महिन्यापर्यंतचे लसीकरण करतो. त्यामुळे त्या बाळाचं आजारापासून संरक्षण होते. नमस्कार ताई, माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद ताई.